ट्रान्सफॉर्मरवरील लोडमध्ये बदल झाल्यास कोणते लॉसेस बदलत नाही? लोड बदलल्यानंतर घर्षण व फ्रिक्शन लॉसेस किंवा विंडेज लॉसेस, कॉपर लॉसेस, हिस्टॅलिसिस व एडी करंट लॉसेस वरीलपैकी नाही. तुम्हाला समजत आहे की जो लॉस लोडवर डिपेंड आहे, तर समजा एखादा लॉस असेल तो लोडवर डिपेंड असेल, तर तो कुठला लॉस आहे? तर तो कॉपर लॉस आहे जो लोडवर डिपेंड आहे. एक असा लॉस आहे जो फिक्स आहे, ज्याच्या लोडचा काही संबंध नाही आहे. लॉस कुठला आहे? त्या लॉसचं नाव आहे आयरन लॉस. आयरन लॉस मध्ये कुठले येतात? हिस्टॅलिसिस आणि एडी करंट. 18चा आन्सर काय होऊन जाईल? हिस्टॅलिसिस एडी करंट. ट्रान्सफॉर्मर सर्वसाधारण थंड ठेवण्याची पद्धती कुठली? थंड ठेवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर आपण कुठली पद्धत वापरतो? नॅचरल कुलिंग, एअर ब्लास्ट, ऑइल कुलिंग आणि ड आहे वरीलपैकी कोणती एक? 19 नंबरचा प्रश्न आहे बघा. थंड ठेवण्यासाठी पद्धती कुठली आहे? तुम्हाला माहित आहे नॅचरल कुलिंग वाला पण आहे, एअर ब्लास्ट पण आहे, ऑइल कुलिंग पण आहे. वरीलपैकी कोणती एक? हा प्रश्नही आहे. यामध्ये कुठल्याही एक आपण मेथडनी ट्रान्सफॉर्मर ठेवू शकतो थंड ट्रान्सफर. नैसर्गिक कुलिंग पण वापरू शकतो आपण, नॅचरल कुलिंग, एअर ब्लास्ट कुलिंग पण आहे, ऑइल कुलिंग पण आहे. नॉर्मली जास्तीत जास्त बऱ्याच जागी आपण ट्रान्समिशनमध्ये ऑइल कुलिंग शिकतो, परंतु कुठल्याही एका मेथडनी आपण ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवू शकतो. नो लोड करंट ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजचा कसा असतो? नो लोड करंटसाठी तुम्हाला ती वेवफॉर्म जर माहिती असेल तर तुम्हाला ते बिलकुल क्लिअर लक्षात येईल कशा पद्धतीचा तो नो लोड करंट असतो. तो साधारणतः 90 डिग्रीपर्यंत राहतो, पण त्याचा ॲक्च्युअल आन्सर, प्रॅक्टिकल आन्सर होऊन जातं 75 डिग्रीने तो लॅग करतो. कशाला? व्होल्टेजला. 75 डिग्रीने. 21 नंबर, ट्रान्सफॉर्मरमध्ये कन्झर्वेटरचे कार्य काय? कन्झर्वेटरचे ट्रान्सफॉर्मरमधील कार्य काय असतात? सिंपल आहे. कन्झर्वेटर बेसिकली काय करतं? ऑइलच्या रिलेटेड तुम्हाला लक्षात येतं की जेव्हा ऑइल प्रसरण पावते त्यापासून संरक्षण करणं. कन्झर्वेटरचं ते काम असतं. प्रसरण पावणे म्हणजे फैलतं ऑइल, त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय वापरतो?